मलवंदम प्रभुतम देवराजादि सर्वोपीडनागाय चांगली मजबूत टिकाऊ इमारत होऊ द्या आणि भरपूर मुलं मिळू देत. नाही नाही थोडं पुढे आले लगेच नाही उतरलं शेवटी. सोबत आहोत समालोचन आणि भाषण दोन्ही चांगले पार्किंग
विद्यालय उलवे या विद्यालयामध्ये आज खऱ्या अर्थानं सरांनी मगाशी सांगितलं की दुग्ध शर्करा योग आहे. आज खऱ्या अर्थानं जागतिक वाढदिवस हा साजरा केला जातोय आणि त्याचं औचित्य काय तर ज्यांच्या नावानं हे विद्यालय आहे त्या सौभाग्यवती शकुंतलाताई रामशेठ ठाकूर यांचा आज 71वा वाढदिवस आहे आणि तो पहिल्यांदा साजरा करण्याचा योग भाग्य आमच्या नशिबी आलेलं आहे. खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. पाऊल वाटेवर तुमच्या सहस्ररश्मींची बरसात व्हावी, विजयपथावर तुमच्या सुख समृद्धीची उधळण व्हावी अशा शुभकामनांचा अमूल्य ठेवा आजच्या दिवशी अर्पण करतो. गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर निरोगी आयुष्यवंत व्हा अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय आणि प्रास्ताविकेला सुरुवात करतोय. बंधूंनो, खऱ्या अर्थानं 1990 पर्यंत आमच्या उलवा विभागाची शिक्षणाची जी हाल आहेत ते आम्हाला दोनच पर्याय होते. एक तर पारगावला जायला पाहिजे होतं, नसेल तर गव्हाण कोपरला. चालत गेल्याशिवाय पर्याय नव्हता. पारगावला कदाचित बसची व्यवस्था होती पण बस कधीच वेळेवरती आली नाही. या सगळ्या कष्टातून आम्ही गेलेलो आहोत आणि मग त्या काळचे उलव्याचे आदरणीय हिराजी खारकर काका यांनी मनावरती घेतलं की नाही माझ्या गावामध्ये विद्यालय झालं पाहिजे आणि त्यावेळेला लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे हायस्कूल उभं राहिलं. पण त्या हायस्कूलला उभारी देण्याचं काम जर कोणी केले असेल तर या रायगडचे आणि रयत शिक्षण संस्थेचे आर्थिक आधारस्तंभ अर्थातच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांनी मनावरती घेतलं आणि पाहता पाहता हे विद्यालय अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड भरारी घेतली. चांगली इमारत त्या ठिकाणी झाली. विद्यालय विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक होत गेलं. पण त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं जर काय असेल तर हे विद्यालय जेव्हा सुरू झालं सगळ्या सुखसुविधा पाहिजे होत्या. आपल्याकडं माहिती आहे की सुखसुविधा जर पाहिजे असतील, आर्थिक मदत पाहिजे असेल तर शेवटचा पर्याय काय तर रामशेठ ठाकूर साहेब. आणि मग आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्याकडे गेलो. त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला आर्थिक मदत केली आणि ते विद्यालय खऱ्या अर्थानं नावारूपाला आलं. हे सगळं होत असताना त्यामध्ये संगणक आले, प्रयोगशाळा आली, आदर्श वाचनालय आलं. प्रत्येक वेळेला आम्ही कर्मजयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून साहेबांना आणायचं आणि साहेबांनी काय करायचं तर 40-50 हजार रुपये त्यावेळेला द्यायचे आणि ती एखादी गरज जी आहे ती भागून जायची. अर्थात हे सगळं झालं खरं पण स्थलांतराच्या नंतर फार मोठा एक प्रश्न आला आणि गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. 9मेच्या कार्यक्रमात शरद पवार साहेबांनी सांगितलं शिवराय पुन्हा होणे नाही, भाऊराव पुणे होणे नाही आणि रामशेठ ठाकूर साहेब पुन्हा होणे नाही अशा प्रकारे गौरवोद्गार काढले. आणि मग खरोखर आमच्यासारख्या शिक्षक मंडळाच्या मनामध्ये एक स्वाभिमानाची अभिमानाची लहर जागृत झाली की या ठिकाणी आत्तापर्यंत 100 कोटी पार केले आणि या इमारतीच्या जागेसाठी 1,88,00,000 रुपये सिडकोला भरलेले आहेत. नियोजित प्रस्ताव जो आहे तो साधारणतः 6 कोटीचा आहे. म्हणजेच ही शाळा जी आहे जिचं आपण आज भूमिपूजन केलंय त्या शाळेचा एकंदरीत प्रोजेक्ट 8 कोटी रुपयांचा आहे आणि हे सगळं खर्च करण्याचं या ठिकाणी साहेबांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की पाऊल वाटेवर तुमच्या सहस्ररश्मींची बरसात व्हावी. साहेब आपण दिलेलंच आहात. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जर गेलात तर निश्चितच आज साहेबांचं नाव अभिमानानं घेतलं जातं कारण तिथं कुठलाही पक्षपात पाहिला नाही, विभाग पाहिला नाही. रायगड विभागामध्ये किंवा रयत शिक्षण संस्थेमध्ये रायगडसारखे 5 विभाग आहेत. प्रत्येक विभागामध्ये साहेबांची देणगी ही पोहोचलेली आहे. आणि मग आज रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण पाहिलं तर आदरणीय या ठिकाणी आदरणीय भगीरथ काका आहेत, बंडू पवार साहेब आहेत, आदरणीय दोन्ही आमदार आहेत, त्याच्याबरोबर परेश शेठ आहेत, आमचे मार्गदर्शक वायटी काका आहेत, अरुण शेठ भगत साहेब आहेत, दोन्ही विभागीय अधिकारी या ठिकाणी आहेत. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला काही निर्माण होई समस्या आम्ही साहेबांकडे जातोय. साहेब अगदी मोठ्या मनानं आम्हाला सांगतात की नाही अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी नक्की होईल. या परिसरामध्ये आल्यानंतर या उलवा विभागामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा थोडीशी अपूर्ण होत होती आणि मग ही समस्या साहेबांनी परवा जाणून घेतलेली. सांगितलं नाही मॅडमच्या वाढदिवसाला आपण एक टोलेजंग इमारत या ठिकाणी बांधायचा संकल्प करतो नव्हे, 1 तारखेला त्याचं भूमिपूजन करायचं आहे. आणि अशा प्रकारे झेपाशी घ्या, पक्षांना हेवा वाटावा, ज्ञान असे मिळवा, ऋषीमुनींना हेवा वाटावा आणि प्रगती अशी करा की काय थक्क झाला पाहिजे. साहेबांचं प्रत्येक स्वप्न अशा स्वरूपाचं आहे आणि या स्वप्नांना खऱ्या अर्थानं उभारी देण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. सौख्याचे चांदणे लाभो तुम्हा, आम्ही गुणाचे सोबती, अंतरी लाभली तमाया दिस लावा तुम्ही, अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि लांबलेलं प्रास्ताविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर.
त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा असते. आपण या ठिकाणी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आजीला आपण हॅपी बर्थडे करतो, नातू हॅपी बर्थडे करतोय. हॅपी बर्थडे आजी. धन्यवाद. आज मगाशीच प्रस्ताविकामध्ये सांगितलं की त्रिवेणी संगम आहे, भूमिपूजन आहे. आज शकुंतला ठाकूर ताईंचा वाढदिवस आहे आणि उद्या 2 जून सेटचा वाढदिवस आहे. खरं तर अशा कार्यक्रमाला येण्याचा योग फार आपण सर्वजण इथं उपस्थित यांच्या नशिबामध्ये आहे, म्हणून आज आपण इथे उपस्थित आहोत. एवढ्या मोठ्या संकुलामध्ये काम करत असताना ठाकूर साहेब रयत शिक्षण संस्थेमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ज्या ज्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम चालू असेल किंवा आणखी काही मदत असेल तर तिथल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर हातातली रक्कम सोडून कुठं आले नाही असं हे व्यक्तिमत्व आहे. रयत शिक्षण संस्थेच्या 16 जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि या रायगड विभागामध्ये पनवेल परिसरामध्ये खूप प्रचंड मोठं असं काम त्यांनी उभा केलेलं आहे. म्हणजे तेवढेच ते नम्रही आहेत आणि शेवटच्या कार्यकर्त्याला, शेवटच्या सेवकाला कसा न्याय द्यायचा हे त्यांना ठाऊक आहे. खरं तर त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील आणि सेट पण असतील, दोघांचाही तिघांचाही स्वभाव त्याच पद्धतीचा आहे. कुठलाही आविर्भाव नाही, कुठला मोठेपणा नाही, गाजावाजा नाही, अशा प्रकारची ही व्यक्तिमत्व आहेत. आज आपण सर्वजण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आणि अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं ताईंना लाख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि उद्याच्या वाढदिवसासाठी सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सेटना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे, पण चांगल्या कार्यक्रमाला उशीर होतोच आणि तो उशीर होणं हे पण एक शुभ शकून आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहे. आणि त्यामुळे अतिशय एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत. ही सगळी संकल्पना या ठिकाणी जी उभी राहिलेली आहे त्याचं सर्व श्रेय की ज्याच्याबाबत कोणताही वाद नाही ते माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना हे सर्व श्रेय जात आहे. आमदार साहेब, या इमारतीचा पाया जेव्हा खोदला जात होता त्यावेळेला गव्हाणला छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये साताऱ्याहून आम्ही दोघे बरोबर आलो तेव्हा गव्हाणला गेलो पहिल्यांदा. नंतर तिथे शेजारी हे जे आहे जिमखाना तो सुरू झाला होता, तो आम्ही पाहिला. नंतर इथे आलो तर इथे खूप मोठमोठ्या मशिनरी पाया घेत होते आणि हे समोर जे दिसतंय ना उभं, यापैकी कुठलीच इमारत त्यावेळेला गाव होतं पण हे परिसरामध्ये काहीच नव्हतं. पण आता त्याला एक 5-6 वर्षे झाले दिसती. 5-6 वर्षामध्ये स्वभावताने सगळ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. हे कशामुळे सगळं होतं
रामशेठ ठाकूर साहेब हे नाव असं आहे ना की ते नावामध्ये सगळं काही आलेलं आहे की ते नाव जिथं असेल तिथं लोक थरपडतात तिथं जाण्यासाठी. आपण कधी त्या नावाजवळ जाऊन पोहोचू आणि त्या वातावरणामध्ये आपण कधी राहू अशी एक सर्वसामान्य माणसाच्या भावना मनामध्ये असतात. आणि मला वाटतं की त्याचा हा जो परिणाम दिसतोय हा त्याचाच एक परिणाम किंवा भाग असू शकतो. आणि इतक्या म्हणजे झपाट्याने विकास या सगळ्याच गावमान झालं काय हे काय. एक 15 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा प्रथम आलो हे इथे ND पाटील साहेब होते, मला वाटतं गव्हाणला चालू होतो, गव्हाण शाळेच्या 51 वर्ष तर तर त्यावेळेला इथे सगळं काहीच नव्हतं, सगळं फक्त ओसाड असं जमिनीसारखं होतं. आणि फक्त आमची छत्रपती शिवाजी विद्यालयाची इमारत अतिशय टुमकारपणे उभी होती आणि तिथंच एक्सटेन्शनसाठी पण त्यावेळेला भूमिपूजनासाठी आलो होतो. पण किती स्पीड किती वेग या सगळ्या विकासामध्ये होतोय. आणि त्याच्यासाठी एक गोष्ट मान्य करावी लागते की समाजामध्ये माणसं जन्माला येतात, कामही करतात, विकासाची करतात, सगळं करतात, पण ते सगळं करीत असताना एक व्हिजन असावी लागते. आणि ती व्हिजन जर असेल तर त्या भागाचा विकास काय पालट काय घडू शकतो याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ठाकूर साहेब हे आहेत. म्हणजे मला त्यांना आवडत नाही, मी बोलतोय पण मी जरी व्हायसरवर असलो तरी पण त्यांच्या उपस्थित बोलायला कापतो, कारण त्यांना त्यांची स्तुती करणं हे अजिबात मान्य. त्यांच्या पश्चात मी भरपूर बोलतो पण ते नसली पाहिजे. नगर जिल्ह्यात मी भरपूर बोललो, लोकांना खूप भावलं ते, मला बरेच फोन आले, पण ते नसतील तेव्हा बोलता येतं, त्यांच्या हजेरीत मध्ये बोलणं कठीण जातं. पण समाजामध्ये फार थोडी लोक आहेत की त्यांना हे असू शकते, विजन असू शकते आणि त्याच्यामध्ये ते काय करू शकते. हे जसं पनवेल किंवा ह्या परिसराचं आहे तशीच अवस्था रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीतच आहे की एक 20 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांनी घालून दिलेल्या याच्यानुसार मूल्यानुसार ती चालत होती. आजही ती त्याच मूल्यानुसार चालते आहे. पण एक पारंपरिक शिक्षण गोरगरीब समाजातली जी मुलं आहेत त्यांना शिक्षण देण्याचं काम करत होते. पण क्रांती केली देशामध्ये शिक्षणाची ती रयत शिक्षण संस्थेमुळे झाली ही समाजाला माहीत नाही. 20 वर्षापूर्वी रावसाहेब शिंदे चेअरमन झाले, पवार साहेबांना ती व्हिजन होती, जशी ठाकूर साहेबांना आहे तशीच व्हिजन पवार साहेबांमध्ये आहे. त्याबद्दल या ठिकाणी जास्त बोलणं उचित नाही, पण आपणही त्यांना मानतो. त्यांना 10 वर्षाचं पुढचं जसं दिसतं तसंच ठाकूर साहेबांना पण 10 काय 15 वर्षापूर्वीचं पुढचं दिसतं आणि त्या दृष्टीनं त्यांचं सगळं कृती नियोजन हे चालू राहतं. तर आम्ही तो प्रयोग सुरू केला की सगळ्या जवळपास 739 शाळांमध्ये आदिवासी भागाचं संगणक डिजिटली सुरू करायचं आणि ते ऑनलाईन. फार मोठं अवघड होतं रयत शिक्षण संस्थेला. रयत शिक्षण संस्था एक पैसा पण देते, त्यावेळेला घेत नव्हती, आज पण घेत नाही, पैसा नाही, कसं सुरू करायचं. तर एक 10 मिनिटामध्ये कार्यक्रम चालू असताना 9 मेचा सोहळा चालू असताना पवारसाहेब म्हणाले की ह्या वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाळांमध्ये कॉम्प्युटर डिजिटल हे सुरू झालं पाहिजे. त्याचा निधी होता बजेट त्या काळामध्ये 30 कोटी होतं. तर तिथे पैशाचं जेव्हा कोण तिथे काय करतं तर तिथे ठाकूर साहेब हे पहिल्यांदा पुढे आले आणि पहिली देणगी 1 कोटीची नंतर खूप दिली, पण त्या व्यासपीठावर ती शक्ती नाही, पण व्यासपीठावर 1 कोटीची घोषणा केली ती ठाकूर साहेब. त्यानंतर पत्रकार कदम साहेबांनी 1 कोटी केली, अजितदादा पवार त्यांनी पण 1 कोटी केली, सुप्रिया सुळेताई होत्या त्यांनी पण पवार ट्रस्टमधून 1 कोटी आणि मोजून 2-3 मिनिटांमध्ये 7-8 कोटी रुपये त्या व्यासपीठावर मिळाले.
पैसे नंतर खूप मिळाले म्हणजे आम्हाला त्यातून, पण सुरुवात जी झाली ती फक्त आणि फक्त ठाकूर साहेबांच्या 1 कोटीच्या देणगीवर. आणि रयत शिक्षण संस्थेचे ते पाहून साऱ्या देशामध्ये महाराष्ट्रात फार पुढे भारत सरकारने परिपत्र काढलं. त्यातले 2 पॅरा जे काय आहे त्याच्यात रयत शिक्षण संस्थेच्या या कार्याबद्दल प्रणालीबद्दल की नवीन कसं शिकवलं जातं त्यावर होतं. आणि सगळ्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांना सरकारने आवाहन केलं का तुम्ही डिजिटल सुरू करा. त्यानंतर 10 वर्षाने 7-8 वर्षाने ते सुरू झालं. आज पण तीच अवस्था आहे. देशामध्ये पहिल्यांदा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू करणारी संस्था ही रयत शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेला देणग्या घ्यायच्या नाही, घेता पण येत नाही. त्यामुळे इतर संस्थांसारख्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिसत नाही. पण रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये काय चाललंय, रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये आमचे शिक्षक रात्रंदिवस काय काम करत आहेत, रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये आमचे विद्यार्थी कोणत्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करतात हे आम्ही बाहेर सांगत पण नाही. आम्हाला सांगण्याची गरज पण नाही, कारण पण नाही. कारण आम्हाला काय कोणाकडून देणगे घ्यायचे नाही. पण आमचा विद्यार्थी हा तळागाळातला आहे, आदिवासी आहे, हरिजन आहे, शेतमजूर आहेत, इतर मजूर वर्गातले आहेत, कामगार आहेत. ही आमची ॲसेटच आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळीकडे विद्यार्थी संख्या कमी होते, होऊन राहिली, ही जबाबदारीने विधान करतो. माझ्या नाशिक जिल्ह्यातून मी येतोय. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक ही मोठी संस्था आहे. रयतनंतरची बहुजन समाजाची दुसरी संस्था आहे. तर तिथेसुद्धा विद्यार्थी संख्या कशी घटते हे माझ्या डोळ्याने पाहतो. पण रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची संख्या गुरुजी ऐका घटत नाही. का घटत नाही? 2 कारणे. अतिशयोक्ती नाही. पहिलं कारण आमची असेट, आमचा विद्यार्थी हा तळागाळातल्या माणसांचा विद्यार्थी आहे की ज्याच्याकडे पैसे नाही, की जो इतर मोठमोठ्या शाळांमध्ये 5 लाख, 10 लाख, 1 लाख, 2 लाख, 50,000, 10,000 अशी देणगी घेऊन प्रवेश घेणारा विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचा पालक नाही. त्यांना रयतशिवाय पर्याय नाही म्हणून तो विद्यार्थी आहे. आणि त्याचं ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण मी मगाशी जे म्हणालो की अनेक पालक आहेत, मला डोळ्याला पाणी येईल मी बोललो. मी आता जवळपास निम्मा महाराष्ट्रात होतो आणि असं जेव्हा करत असतो किंवा काही ठिकाणी आर्थिक मदतीचं आवाहन करतो तर रोजगार हमीवर काम करणारी माणसं जी आहेत ना साहेब, की अशी माणसं पुढे येतात की ज्यांच्या अंगात कोपरी गुडघ्यापर्यंत धोतर आणि पहिली देणगी त्यांची असते की मी 2,000 रुपये हे देतो, 3,000 रुपये देतो. 15 दिवसाचं काही ठिकाणी एका ठिकाणी 15 दिवसाचा त्याचा 2200 रुपये पगार रोजगार हमीवर आला होता. तो माणूस स्टेजवर आला, म्हणाला माझा मुलगा तुमच्या शाळेत शिकतो आणि ते कॉम्प्युटर काय म्हणतात ते शिकतो. बाहेर महिन्याला 300 रुपये द्यावं लागतात, इथं फक्त 1 रुपया द्यावा लागतो. त्याने मजुरी जेवढी आली ती 2200 रुपये सगळी अशी कोपरीतून काढली माझ्या हातात. समाजामध्ये हे पण महत्त्वाचं आहे. तर अनेक जाणकार उपस्थित आहे. साहेब, शिक्षणाशिवाय ज्ञानाशिवाय आज पर्याय नाही. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे, तुमच्याकडे किती कोटी रुपये आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. तुमच्याकडे ज्ञान कोणत्या प्रकारचं आहे त्या ज्ञानाला सगळ्यात जास्त महत्त्व आलेलं आहे. आणि मला माफ करा मी मगाशी जे म्हणालो, हे ज्ञानाचं महत्त्व हे व्हाईट कॉलर तुमच्या माझ्यासारख्यांना नाही. याचं महत्त्व तळागाळातला जो माणूस आहे ना त्याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून आज या सगळ्या याच्यामध्ये तो पुढे आपल्या मुलाला चांगलं शिक्षण कसं मिळावं यासाठी प्रयत्न करणारा आणि त्याचा विचार करणारा समाजातला हा खालचा जो तळागाळातला माणूस आहे ना तो आहे. आणि म्हणून त्यांची मुलं
आज जी काही दिसतात स्पर्धामध्ये ती मुलं पुढे आहेत. तर तेव्हा याचं चिंतन हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आज तुमची परिस्थिती खूप चांगली आहे. तुमच्याकडे बांगला असेल, गाडी असेल, थोडीफार जमीन असेल, पण ते तुम्ही आहात. उद्या तुमचा मग तुमच्या पाठीमागे काय करणार आहे जर त्याच्याकडे चांगलं ज्ञान नसेल तर त्याच्या आयुष्याला तरी ते पुरणार आहेत का याचा विचार करा. आणि म्हणून मुलाला चांगलं ज्ञान मिळण्यासाठी कसं प्रयत्न करता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. रयत शिक्षण संस्थेचे आम्ही जबाबदार माणसं म्हणून आम्ही करतोच आहे. आमचे सगळे मान्यवर याच्या घरी बसलेले खूप खूप त्यागे आमच्याबरोबर. फार थोडे लोक आहेत रयत शिक्षण संस्थेचे सभासद. 200 लोक आहेत, जास्त घेता पण येत. त्यांना सभासद पण तुम्ही अर्ज केला द्या मला मिळत नाही. फार त्याला तुमचं हे करावं लागतं, त्याग करावं लागतं, समर्पण करत असतं. आणि तुमचं काम पाहून रिक्त होणाऱ्या जागेवर संस्था पत्र देते की तुम्हाला सभासद करून देते. तेव्हा ज्यांनाही ते सभासद मिळालं आहे तेव्हा सगळ्या लोकांचा मोठा त्याग आहे, समर्पण आहे. ते तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला माहीत नाही, परंतु खूप काम करतात आणि निस्वार्थ भावनेनेच काम करतात. ठाकूर साहेबांच्यासारख्या माणसाबद्दल मला वाटलं की आमचे आदर्शस्तंभच आहे. देशामध्ये असं नाव सांगा की वाडवडिलांची फक्त 1 एकर 1.5 एकर जमीन, शिकायला पैसे नाही म्हणून जो माणूस कमवा आणि शिकवा आणि इंग्लंडमध्ये साताऱ्याला जातो रयत शिक्षण संस्थेच्या आणि तिथे पदवीधर घेतो शिवाजी विद्यापीठातून, तिथे BEd करतो आणि ती BEd झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये तिथे शिक्षक म्हणून नोकरी करतो. असा माणूस पुढे जेव्हा बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतो तर तो काही कारण नाही रयत शिक्षण संस्थेला, त्यांची आहे संस्था असेल बसले सगळे तुम्हालाही माहिती. खारघर वगैरे, वाशिंद पनवेलचं कॉलेज वगैरे या सगळ्या त्यांच्या फार चांगल्या शाखा आहेत. खारघरची शाखा तर आज काय तसं म्हणजे किती कौतुक करावं वेळ पण नाही, पण तेवढं त्यांना किंवा ती विस्तारण्यासाठी त्यांना काही करता आलं असतं. पण रामशेठ ठाकूर साहेब आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 2 माणसं पतंगराव कदम हे रयत शिक्षण संस्थेला शेवटच्या श्वासापर्यंत विसरलेले नाही. पतंगराव कदम तर असे होते की त्यांनी पण आर्थिक मदत केली, पण वेळ किती त्यांना हे एकमेव माणूस मी पाहिलं. एका दिवशी मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून सचिवालयामध्ये कॅबिनेटची बैठक, त्या दिवशी भारतीय विद्यापीठाची पण बैठक आणि त्या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची पण बैठक. पतंगराव कदम साहेब वारले दादा तुमचं माझ्या बरोबर नाही आहेत, पण अशी जेव्हा परिस्थिती असायची त्यावेळेला कदम साहेब कॅबिनेटला दांडी, भारतीय विद्यापीठाच्या मिटिंगला दांडी आणि 3-3.5 किलोमीटर बाय रोड येऊन रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला वेळेत हजर राहणारे ते. त्यानंतर दुसरे म्हणजे ते मंत्री म्हणून राहिले म्हणून त्यांचं पहिलं नाव घेतो. आर्थिक योगदान त्यांचं पण आहे, पण सगळ्यात त्याहीपेक्षा आज संस्थेमध्ये असेल ते ठाकूर साहेबांचं आहे. ठाकूर साहेबसुद्धा एकही बैठक किरकोळ बैठक. मला अनेकदा आश्चर्य वाटतं की हा माणूस इतकं बिझी आहे, एवढा सगळा व्याप आहे आणि ह्या बैठकीसाठी पनवेलवरून ते साताऱ्याला कशासाठी येत आहे. आणि मी म्हणतो पण फार बोलतो मी त्यांना, म्हणजे आमच्या भावासारखी संबंध म्हणजे मला माफ करतील प्रशांत साहेब दोघंही त्यांची मुलं असतील, त्यांना माहीत नाही काही गोष्टी, त्या माझ्याजवळ म्हणून मोकळी बोलतात, असे आमचे संबंध आहेत. आणि म्हणून मी त्या भावनेने बोलतो, मला बोलण्याचा अधिकार नाही. कुठे रामशेठ ठाकूर साहेब आणि कुठे मी याची कल्पना मला पण आहे. पण मी मगाशी जे सांगत होतो की अर्न अँड लर्न, कमवा आणि शिकवा या याच्यातून शिकणारा माणूस आज त्या संस्थेला जवळपास 110 कोटी रुपये देणगी दिली आहे. देशामध्ये एखादं नाव सांगा ना साहेब,
तुम्ही अनेकांना म्हणजे कोणतंही सरकार असेल कोणत्याही पक्षाचं असेल अनेकांना तुम्ही पद्मभूषण दिले पद्मश्री दिले. तपासा आणि आमच्या ठाकूर साहेबांबरोबर त्यांची तुलना करा. नाही दिसत साहेब. आणि सगळीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण सुरू झालेलं आहे. आणि रात्रंदिवस त्यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे. गरीब माणसांच्या विकासासाठी रात्रंदिवस जी माणसं धडपडतात श्रम घेतात अशी माणसं दिसत नाही सत्ताधाऱ्यांना. पण त्याच्यावरून ते राहिलेले नाही. कारण आमच्यासारखी माणसं तुम्ही पण त्याचा विचार करत नाही कारण त्यांना त्याची गरज नाही. कारण समाजाने त्यांना हे पद्मभूषण काय असेल ते सगळेच पारा ते भारतरत्न असेल ते समाजानेच दिलेले. तेव्हा दिल्लीने ते द्यावेत आणि म्हणून त्यांचं मोठेपण होईल अशी अपेक्षा पण नाही. ते सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रामशेठ ठाकूरांनी जे इतक्या अंतकरणामध्ये जाऊन बसले की अनेक पिढ्या त्यांना विसरू शकत नाही. इतकं मोठं काम रामशेठ ठाकूर साहेबांचं आहे. आणि हे सगळं होऊन नाही. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो ना. एक साधी गोष्ट नाही आहे साहेब. त्यांच्या तोंडावर बोलणं पण उचित नाही. पण आर्थिक संपन्नता त्यांच्यापेक्षा अनेकांकडे हो. वैभव म्हणून त्यांच्यापेक्षा अनेकांकडे. पण चारित्र्य सांगा ना तुम्ही. ही चारित्र्य संपन्नता असणं साहेब हे सगळं असून नाही सांभाळणं हे मी फार पाहिले. माझ्या म्हणजे डोळ्यातून आसू यायला लागले की फार अवघड असतं माणूस म्हणून सांभाळणं. इतके मोह असतात पण जागचे हल्ले नाही. चारित्र्याच्या बाबतीमध्ये ते एक मोठं उदाहरण आहे आदर्श आहे. आणि म्हणून अशा ह्या माणसाने ह्या परिसरामध्ये हा जो काही विकास केला आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये आता मी म्हणालो ते काय किती केलं बोलायला लागता अर्धा तास मी 1 तास पूर्ण. तर त्यांच्यामुळे हे सगळं वैभव आहे आणि त्यांना हे सगळं वैभव मिळालं. ते शकुंतलाताई आणि त्यांचे वडील भगतसाहेब. तुम्ही मानवता अथवा न मानव पण भगतसाहेब त्यांच्या जीवनात आले नसते. पण भगतसाहेबांच्या रूपाने शकुंतलाताई ज्या लक्ष्मी आहेत त्या ह्या घरामध्ये आल्या नसत्या. मला नाही वाटत हे सगळं आज जे तुम्ही अनुभव पाहतो ते किती असू शकलं असतं मला थोडीशी शंका आहे. आणि म्हणून मी सुरुवात करतानाच असं म्हटलं की त्या लक्ष्मी आहेत आणि त्या लक्ष्मीचा आज वाढदिवस आहे. आणि म्हणून त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या नावाने संस्थेने सुरू केलेलं हे विद्यालय आणि समोर आज ज्याचं आपण भूमिपूजन केलं मराठी शाळा असेल तर त्या निमित्तानं त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांचे उपकाराची काहीतरी आपण त्यांना परतफेड केली पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. संस्थेतर्फे आपल्या सगळ्यांचे उपस्थितीबद्दल खूप अंतःकरणापासून आपले आभार मानतो. उद्या साहेबांचा पण ठाकूर साहेबांचा पण वाढदिवस आहे. खरं म्हणजे आमचं ठरलं होतं की 75वी मधुकर भावे गेली 1.5 महिन्यापूर्वीच ते माझ्याकडे नाशिकला जेव्हा आले त्यावेळेला तेव्हा बोलले होते आणि त्यांना मोठं आमचं नियोजन होतं. मध्ये थोडासा त्यांनाही प्रॉब्लेम झाला आणि तो राहिला आहे. पण अजून वर्षे बघूया त्याच्यावर काही जास्त मी बोलत नाही. पण ठाकूर साहेबांनी पण 75वी म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने त्यांनाही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देतो. आमच्या परिवाराच्या तर्फे देतो, संस्थेच्या तर्फे देतो, रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या परिवारातर्फे देतो, सगळ्या सदस्यांतर्फे देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय उलवे मराठी माध्यम या विद्यालयाच्या भूमिपूजन
मिलन समारंभासाठी आणि त्यानिमित्तानं आता अचानक त्यातूनच सुरू झालेल्या या शकुंतला ठाकूर सौ शकुंतला अभिष्टचिंतन या दृष्टीनं इथं मुद्दाम होऊन नाशिकवरून आलेत. नेहमी सातारची दगदग ते करतच असतात. आज त्यांना म्हटलं वाढदिवस उद्या आहे, त्यांना मी 1 तारखेलाच येणार आहे. तर त्यांना शकुंतला ठाकूरचा वाढदिवस आज आहे माहीत होतं आणि आपली इथं आपलं भूमिपूजन करत याबद्दल मी बोललो होतो की साहेब 1 तारखेला भूमिपूजन आपल्याला करायचं आहे. तर असे संस्थेचे व्हाईस चेअरमन संस्थेच्या सगळ्या कामात हिरिरीने भाग घेतात. संस्थेचे व्हाईस चेअरमन ते आहेत, पण सगळे अकाउंट्सचा भाग जो आहे ना असं आहे का? चालेल. तर ते अकाउंटचा सगळा व्यवहार ते सांभाळतात. सर्व शाखांचा 770 शाखा आहेत ना. कुठं कमी जास्त आहे, कोण कसा वागतं, कोणचा पगार वाढवायचा, कोणचा कमी करायचा, कोणाला शिक्षा द्यायची, हे सगळा कारभार जो आहे ना तो त्यांच्याकडे असतो. त्या कमिटीचे ते प्रमुख आहेत आणि सतत सर्वांना मदत करणारे असे संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय माझे खास मित्र म्हणजे भगीरथ शिंदेसाहेब ॲडव्होकेट आहेत. नाशिकच्या कोर्टात ते अनेक वर्ष काम करतात आणि आमच्या दोघांची दोस्ती भरपूर आहे. खरं ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, 3-4 वर्षांनी माझ्यापेक्षा जास्तच ना. हां शिकवत झालं ना, म्हणजे बघ 6 वर्षांनी 7 वर्षांनी मोठे आहेत. पण आम्ही दोघे एकमेकाशी वागताना एकाच वयाचे आहोत अशा प्रकारे वागत असतो. फक्त माझ्यावर त्यानं बोलायला लागले की जास्त जरासं सूर चढतं. मी सांगतो साहेब थांबा जरा, नको जास्त बोलायला. असं त्यांनी संस्थेत मदत केलीच, पण शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला मोखाड्याच्या कॉलेजचं जरा बरोबर चालत नव्हतं, विद्यार्थी नाहीत, शाळा नाही, कॉलेज नाही नीट, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज होतं नुसतं नावानं, तर त्यावेळेला त्यांनी इच्छा व्यक्त केली की तिथल्या मोखाड्याच्या कॉलेजला रामशेठ ठाकूर यांचं नाव द्यावं. आता मी काही नाही सांगत होतो, मी सारखा नचा पडा लावलेला होता, साहेब नको, माझं नाव नको, माझं नाव मी देणगी देतो पण माझं नाव नको. ह्यांनी मला दम दिला. सांगणाऱ्या रामशेठ साहेब सांगतात ते बरोबर आहे आणि साहेबांनी हां साहेब रामशेठनी सांगितलं द्या नाव, असं माझ्या परस्पर जाऊन सांगितलं आणि तिथं माझं नाव दिलं. पण ते नुसतं नाव दिलं नाही, ते कामसुद्धा सुरू झाल्यापासून 3 वर्ष माझ्याबरोबर सतत ते नाशिकवरनं यायचे, मी इकडून जायचो. अनेक वेळा तिथं मोखाड्याला जाऊन ती बिल्डिंग पूर्ण केली. उद्घाटनाला पुन्हा शरद पवार साहेबांनी सर्व नेते मंडळी तिथं आली. तर असं हे ह्यांच्यामुळं मी जितका धावतो पळतो तितकंच हेही धावतात. मला वाटतं माझं आता 45 तरी आली आणि मी धावतोय पळतोय, पण हे तर 80 पार करून गेले तरी धावतात पळतात. म्हणजे खरं वैशिष्ट्य बघायला गेलात तर यांचं वैशिष्ट्य आहे आणि तिथे तेही थकत नाही, दबत नाहीत. असे अतिशय कार्यरत संस्थेचे काम करण्यासाठी काम करणारे भगीरथ शिंदेसाहेब, आपल्या या पनवेलचे आमदार आणि कामोठे स्कूल कमिटीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, CBSE स्कूल लोकनेते रामशेठ ठाकूर, स्टेट बोर्ड ज्युनियर कॉलेजचं स्टेट बोर्डचं चेअरमन प्रसाद ठाकूर, जनरल बॉडी सदस्य पण ते आहेत तिथं. दुसरे आपले या विभागातील शेलगर गावचे फार जुन्यापासून एक सदस्य असलेले जनरल बॉडी सदस्य राहायचे आणि आमचे ज्या भगत शिक्षण संस्था आहे त्याचे अध्यक्ष म्हणजे अभिषेक भगत. दुसरे माझे 63 वर्षाचे पहिल्यापासूनचे बाळमित्र जनरल बॉडी सदस्य त्या संस्थेचे आपले व्हाईस चेअरमन YT देशमुख. आपल्या ह्या कामाकरता खास खरं ते 4-7 दिवसापूर्वी तिकडं रायगड विभागात आलेले होते पवारसाहेब, पण परत मी म्हटलं साहेब नाही आता 1 तारखेला परत हा प्रोग्राम आहे बघा, काढा वेळ काहीतरी म्हणून येतो. एका मिनिटात त्यांनी सांगितलं आणि एकटेनं आले, बरोबर मिसेसना घेऊन जोडीनं आले. तुम्हाला खास शुभेच्छा दोघांना पण, किंवा तुम्ही आमच्यावर करता. म्हणजे संस्थेचा पदाधिकारी कसा असावा तो असा. शिंदेसाहेबांचं नाव घेतले ते नाशिकवरून आपल्यापेक्षाही लांब आहे सातारा, पण तिथं धावत पळत जात असतात, 2-2 दिवस 3-3 दिवस साताराला राहत असतात. तसे पवारसाहेबांकडे सुद्धा सचिवपद काम अख्ख्या संस्थेचा बरं आहे ना, रायगड विभाग आणि
बाकीसुद्धा सर्व विभागामध्ये म्हणजे आपले जे सेवक जे आहेत त्या सेवकांचं काम बरोबर आहे की नाही, काय चाललं आहे काय नाही, कुठं किती गरज आहे काय, हे पवारसाहेबांकडे असतं आणि ते सुद्धा भरपूर अगदी मनापासून काम करतात. खरं तर ज्यावेळेला माझ्याकडे आलं होतं साहेब आता सहसचिव करता मी जर नाव देतो आहे, तुमची कृपादृष्टी असावी होतं म्हणजे त्यांनी काही चुकीचं नाही केलं. माझ्याकडे बरेचसे लोक येतात साधारणतः काय रामशेठने सांगितले पवारसाहेब ऐकतात. मी सांगितलं प्रशांत ठाकूरला जनरल बॉडी सदस्य करा, त्यांनी ताबडतोब केलं. मी सांगितलं परेश ठाकूर जनरल बॉडी सदस्य करा, त्यांनी ताबडतोब केलं. मी सांगितलं वाय.टी. देशमुखला जनरल बॉडी सदस्य करा, ताबडतोब केलं. रामशेठची शिफारस असली की पवारसाहेब झटकीपट काम करतात असं लोकांचा अनुभव ते केलं होतं. पवारसाहेब राजकारण आणत नाहीत, कुठल्याही राजकारणात. प्रशांत ठाकूर भाजपचा आमदार आहे, परेश ठाकूर सभागृह नेता आहे भाजपचा, हे नाही पाहत. ते सुद्धा अशा शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे, समाजाच्या विकासाचा घटक आहे, पण जास्त लक्ष देणं हे पवारसाहेब काम करतात. माझ्याबद्दल ते इतकं बोलतात की एकदा तर मी प्रोग्रामला गेलो नगर जिल्ह्यात, एक गोष्ट सांगतात. आमचे महेंद्र खत गेले होते, त्या शाळेचं नाम वाकडी नगरमध्ये, तर त्याने मला फोन केला दुतोंडे पाटील चिंचवडपर्यंत. तर ते पवारसाहेबांचं भाषण झालं आणि महेंद्र खरत ते मला तावता फोन केला, साहेब अर्धं भाषण तुमच्यावर झालं, तुम्ही इथं हजर नाही, तुमचं अर्धं भाषण झालं. म्हटलं ठीक आहे, त्यांना माझ्याबद्दल प्रेम आहे, कामाची कदर आहे, त्या दृष्टीने करतात. सातारला सुद्धा एकदा आमचे त्या रामशेठ ठाकूर सातारला पण मानले, तसं मोखळ्याला मानले ना, तर सातारला मानले. त्याच्या उद्घाटनाला त्यांनी इथं तितकं इथं तितके इतके तिथं तितके. आमच्याकडं कसं काय माहिती आहे ते सगळं कोणाचे घेतात ते, म्हणजे 10-12 नावं घटकी ढळी इथे इतके दिल घेतले. मित्रांनो, देणं याच्यात विशेष नाही आहे, ती भावना असणं, वृत्ती असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं असतं. आणि पवारसाहेब जो माणूस काम करतो ना, तर त्याच्याकरताची कदर करतात आणि आणतात आणि बरोबर ते राजकारण बाजूला ठेवतात आणि म्हणूनच त्यांचं नाव. आज बघा आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे आहेत, पण ते 2-3 दिवसापूर्वी बोलले की पवारसाहेबांसारखा माणूस असा आहे का कुठं काय बोलावं त्याला समजतं आणि त्याच्याबरोबरीनं बरोबर सगळ्यांना समजून घेतात आणि त्याप्रमाणे पवारसाहेबांचं काम व्यवस्थित चाललेलं आहे. अशा प्रकारचं भाजपचे मुख्यमंत्रीसुद्धा म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्याबद्दल बोलतात. याचं कारणच असं आहे की खरोखर ते समतोलानं जात असतात, कुठं काय बोलावं काय करावं. आपली शाळेचं उद्घाटन, आपला हा प्रोग्राम चालला आहे शकुंतला होतो मोहिजन, मी आपलं प्लेड का बोलतो आहे, शेवटी तुमच्या मनातली भावना जी आहे ना, ती भावना जास्त महत्त्वाची आहे. हा बघा हा मोबाईल माझ्या नातवाकडं आता तुम्ही मागून घेतला माझ्याकडं का, तो मोबाईलमध्ये बघत होता. म्हटलं हे महत्त्वाचं नाही, आपण लहान मुलांच्या हातात मोबाईल काढून घ्यायला पाहिलं. पहिल्यांदा मी एकाकडं पाहिलं, नाही मोबाईल नाही हातात, तर पण नशीब आहे, काय हरकत नाही. मला पहिल्यांदा वाटलं त्याच्याकडे हा मोबाईल आहे का, नाही. नंतर फक्त दुसऱ्याकडं मोबाईल आहे, म्हटलं ते इकडं मोबाईल. म्हणजे आता काही वेळ आपल्याला पवारसाहेब अध्यक्ष आहेत, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याचं ज्येष्ठ नेते आहेत. मोदी साहेब पण बोलले होते एकदा की शरद पवार म्हणजे गुरु आहेत, म्हणजे शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत. आम्ही पण का सांगतो तर इतकं मोठे पण आहे, थोरले पण आहे, ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सगळीकडं त्या शाखांवरती त्यांचं बारकाई लक्ष असतं आणि त्यांच्यामुळं आम्हाला काम करायला हुरूप येते आणि तशाच रीतीनं भक्तीमध्ये त्याच्याबरोबर त्यांच्यासारखंच काम करत पवारसाहेब इथं उभं झालेले आमदार, सभागृह नेते आपले अरुणशेठ भगत, वाय.टी. देशमुख, स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व या विभागातील उलवा, गव्हाण, पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, बंधूंना भगिनी, मला वाटते आज आपण एक छोटासा मुहूर्त केला आहे. पण पाऊस पण थोडा थांबला होता, 2-3 दिवसापासून पाऊस होता. म्हटलं काय होईल आपल्या याचं, पण आम्ही ही गोष्ट जी आहे शिडकोचं काम आहे, परवानगी बिल्डिंग परमिशन कोण देतं आहे, शिडको.
एकनाथ शिंदे साहेबांनी ऑक्टोबर 2024मध्ये आपल्याला मान्यता दिली. ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला आणि आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल गेला, मे पण गेला ना. इतक्या महिन्यात मुख्यमंत्र्यांची सही झालेली असतानासुद्धा आपल्या या नवीन जागा जी आहे ना आपली इथं बिल्डिंग ह्याच्यात शेकोंडा ठाकूरकरता आपण त्याच्याकडे मागितली होती. मुख्यमंत्र्यांची सही जवळजवळ 7 महिने 8 महिनेसुद्धा आपल्याला ते काय आपल्या हातात पत्र येत नाही. पण आम्ही कमी नाही केलं. आमच्या 2-4 सहकारी जे आहेत ते रूट बस तिथे जाऊन तिथे मागं लागायचे आणि शेवटी तो 1281 मीटरचा प्लॉट आपण आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात घेतला आणि त्याच्यावर ड्रॉइंग डिझाईन आपल्या आर्किटेक्ट दिली, ती मंजुरी करून घेतली. शिडकोचे अधिकारी रडे नावाचे आहेत, रडे, ते इथे येऊन ती मोजणी पण गेली आणि त्याच्याबरोबर आपली ही फाईल मारणारी ही पण आली, मशीन पण आली. झटपट काम आपण म्हणतो ना साहेब, नाही तर एका मला आणखीन 2 वर्षे गेली असते आपल्याला. पण त्या पद्धतीनं आपल्याला एक थोडंसं आपल्याला असतं. तुमचं साहेबांनी चांगलं भाषण दिलं, साहेब आपली इमेज चांगली करणं जास्त महत्त्वाचं. अगदी थोडंसं हे आमच्या इथे आहेत इन्स्पेक्टर वगैरे आले इथेतून, त्याने दिवशी मला एक फोन केला. आपली पोलादपूरची शाखा आहे. पोलादपूर म्हणजे रायगडचं टोक, महाबलेश्वर वाईकडे जायचं तिथं 5वीपर्यंत शाखा आहे. 6वी ते पुढची शाखा तिथं उघडायची आहे आणि त्यानिमित्तानं त्या शाखेला दर्जावाढ असतं. म्हणजे हायस्कूलचं प्रायमरी झाल्यावर दर्जावाढ पुढली असते, तर ते पाहिजे होतं. आपली फाईल आम्ही फिरून सर्व इन्स्पेक्टर पण तिथं गेली मंत्र्यांकडं. मी आमचे प्रशांत ठाकूरांचा पी चांगलं काम करत होतो, मानकामी उमेश मानकामी, तो गेला. मी सांगितलं होतं फाईल गेली का तू पण आत जायचं. आणि आपले शिक्षण मंत्री माननीय भुसे साहेब, दादा भुसे, मी अजून एकदाही त्यांना भेटलो नाही. माझ्या आयुष्यात दादासाहेब भुसेंना मी अजून एकदाही भेटलो नाही. त्यांच्याकडे ती फाईल कॅबिनमध्ये गेली. आमचा मानकामी पाठोपाठ गेला. साहेबांनी रामशेठ ठाकूर साहेबांनी पोलादपूरची फाईल सांगितलं आहे आणि ते फोड करणार होते. नाही इकडं फाईल बघितली नाही, बघितली थोडंसं कुठं सही करायची आहे आणि सही केली, जा फोनची गरज नाही, पास झाली फाईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे आपला मान सन्मान जो मिळतो ना, म्हणजे भुसे साहेबांना मी अजून तरी नाही भेटलेलं बाबा काय ते. पण माझं नाव सांगितल्यानंतर फाईल झालं, जगदयास साहेबांनी सांगितलं, हे साहेब आम्ही मोखाड्याला होतो आणि फाईल ती पुढे गेली होती विद्यापीठात आणि वरती काहीतरी, आणि माझा पी तिकडे गेला होता. म्हणजे तिथे फाईल पोचली की मला सांगायचं फोन करायचं. आम्ही आहोत तिथे 12 वाजता. एक साधारणतः 12 वाजता तो गेला, साहेब मी इथं आलो आहे, तुला जा तर ते फाईल तर सांग. 1:30-2 वाजता आम्हाला फोन आला का साहेब काम झालं, सही झाली, ती पुढं झालं. म्हणजे कुठं विद्यापीठात सुद्धा गेल्यानंतर आपल्या नावाची फाईल जर गेली की ताबडतोब मंजुरी तिला मिळते. हे काय, ही त्यांना मी कुठे देणगी दिली नाही आणि काही केलेलं नाही, पण आपल्या नावाचा उपयोग असतो ना, सदिच्छा ज्याला म्हणतात, आपल्याबद्दलचे हे असतं तर ते असतं, हे सगळं असतं. आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटते आम्हाला काम करायला मजा येते. इथं आपल्या शाळा होती, शाळा गेली, आमची 4ही गाव म्हणजे अगदी स्थलांतरित करावे लागले. आता आपण ज्या सेक्टरमध्ये आहोत, सेक्टर 24, 25, 26 पण ना, आणि 25 26 वगैरे हे सगळं दिसतंय साहेब. हे आमच्या गावाल्यांच्या मिटिंग आहे, बिल्डिंग आहेत. सिडकोकडनं 12.5% प्लॉट मिळाले. त्याने बिचाराने पार्टनर घेतले. बिल्डर्सना 50% बिल्डर, 50% आम्ही चांगले आहे लढवले. खरं म्हणजे हे जे आहे ना हे फार चांगलं आहे. तर ह्या पद्धतीनं पूर्वी 12.5% मिळत होतं. आपण मिळून त्याला भांडलो आणि भांडल्यानंतर सर्वांनी मिळून भांडलो, सर्व पक्ष कमिटी करून, आणि त्याच्यातून हे 22% मिळाले. आणि आता हे वैभव जे आपण म्हणतोय ते इथं आलेले आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये शाळेला टेंडर काढलं. सिडको चालबाजी करते. सिडकोनं आपल्याला जागा दिली नाही. गावची शाळा होती, 89 सालापासून चालू होती, 90 साली 19 झाली सगळी मान्यता. सिडकोनं टेंडर काढलं, इतर संस्थांनी भरलं आणि त्याच्यामध्ये रेतचं होतं. मी भांडलो की साहेब रेतचं पहिला इथं होतं, त्यामुळं रेत यायला पाहिजे. आणि त्याचे 24 लाख रुपये आपण भरले. म्हणजे ती काय नाही, त्यावेळेस 24 लाखात झालं.
आणि ही 3000 मीटरची जागा आपल्याला मिळाली. आता 12 किलोमीटरला 1,88,00,000 द्यावे लागले. म्हणजे ते त्यावेळेस 2016च्या आसपास 16-17मध्ये भांडलो आणि त्यावेळेला आता ही बिल्डिंग दिसते. कारंडे सर आहेत का? हां, 19 कोटी खर्च आहे. खर्च किती झालेला आहे? 19 कोटी. आम्ही रयत शिक्षण संस्थेकडनं 1 रुपया घेतलेला नाही, 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आहे इंग्लिश मिडियम, तिथून काय पैसे आम्ही इकडं व्यवसाय शिक्षणात तेच केलं. ते 2 हायस्कूल वाशिम आणि त्याचं ते करून घेतलं. संस्थेच्या सातारावरनं की आम्ही 1 रुपया पण आणलेला नाही. आपण इथे करत असतो. आणि मराठी माध्यमाकरता सुद्धा आपल्याला आता तिथे जी बिल्डिंग बांधतोय हे आता प्लॅन जो आहे तो निम्मे आहे. जसं आता हे निम्मे झालं आहे, निम्मे अजून व्हायची आहे. 19 कोटीत निम्मेच झाला. आता इतकं बांधायला 19 कोटीपेक्षा जास्त लागतील पैसे नक्कीच, पण आम्ही पूर्ण करणार. 4-5 मध्ये आम्ही पूर्ण करणार. आणि त्या ती बिल्डिंगसुद्धा पहिले 3 वर्ष 2 ते 3 वर्ष साधारणतः ग्राउंड आणि 2 माळे असे 3 माळ्याची बिल्डिंग होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती 2 माळ्यांचं आपलं नियोजन आहे. शिडकोकडे प्रपोजल गेलेलं आहे आणि अशी आणखीन पुन्हा वाढणार. मग तुम्ही फक्त मंजुरी आपली सरकारकडनं ग्रँटेबलची आहे उद्या. ग्रँटेबलची आली तर आपल्याला काम करणं सोपं आहे. बिल्डिंग बांधणं काही ना आम्हाला आम्ही बांधू 100%. पण नंतर मग आपले लोक कोर्टात जातात आणि कोर्टातून मग आमचा पगार इतकी वर्ष झाली तितकी वर्ष झाले असते ना, ते सुरू होतं. तर ते आपल्याला टाळायला पाहिजे साधारणतः. म्हणून शक्यतो त्यामुळे आम्ही आता पहिली भाग झाला की त्याच्यानंतर लागलं आपण ते सुद्धा 100% करणार. माझ्या आहे तिथंच करणार, माझ्या पोरांवर टाकणार नाही. म्हणजे हे काम जे आहे 1-3-4 वर्ष ते 5 वर्षामध्ये आहे ना. तुम्ही आता सहस्र काय म्हणतात ते ना, असं काय ते म्हणतात ते राहू द्या बाजूला. पण 5 वर्ष जरी जगलो तरी आपली ती बिल्डिंग 5 वर्षामध्ये आणखीन पूर्ण होऊ शकते. आणि त्या दृष्टीनं शकुंतला ठाकूर स्कूल जे आहे हे सुद्धा मराठी माध्यमातलं स्कूल जे आहे. आता मराठीमध्ये कोणी इतका खर्च करायला तयार नाही, कारण ते सरकारी अनुदानातून शिक्षण होतं आहे. बाकी ठिकाणी फी मिळते. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून आपल्याला फी मिळते. बिल्डिंग करता आम्हाला नको आहे फी, फक्त शिक्षकांना जादा पगार देणं किंवा इथल्या सोयीसुविधा लायब्ररी लॅबोरेटरी करतं. बघा ना, ही शाळा नवीन आहे, अजून 9वी सुरू झालेली नाही, 10वी सुरू झालेली नाही. सीबीएसईने आपल्याला मान्यता दिली. ती सीबीएसई मान्यता अडचणीची होती. मराठी माध्यम या शाळेत आहे. आणि जर दुसरी हे असेल म्हणजे सीबीएसईच्या मध्ये दुसरं बोर्ड असेल तर त्यांना मान्यता मिळत नाही. आणि त्याच्यानंतर आपले कलेक्टर असले होते, आमचे सचिव जे आहेत देशमुख साहेब, तर ते कलेक्टर होते. दळवी साहेब ते पण कलेक्टर होते, कमिशनर पण होते. मग त्यांचं म्हणणं आम्ही कुठेही कशी करू, त्याचं अंडरटेकिंग लागतं. कुणाचं? सचिवांचं, की इथं दुसऱ्या बोर्डाची शाळा नाही. मराठी माध्यम शाळा ही महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या बोर्डाची आपली SSC बोर्डाची आहे. तर त्या म्हणून मी खोटी सही देणार नाही. 1.5 वर्ष आपलं प्रपोजल, 1.5 वर्षभर आपलं प्रपोजल पुढं गेलं नाही. मी त्यांना सांगितलं साहेब बघा, मुख्यमंत्र्यांची सही झाली, जागा द्यायचं पक्कं झालं आहे, आम्ही बांधतोय, घ्या रिस्क माझ्यावर टाका तुमचं काय असेल ते. आणि मग त्यांनी सही केल्यानंतर आता आपल्याला आलं आहे, प्लॅन तयार झाला आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष कुदळ मारून ही बिल्डिंग बांधायला सुरुवात झालेली आहे. 2 वर्षात ही बिल्डिंग पूर्ण होणार आहे. ती झाली का मग पुढचं वरती आपण बघू. मग तुम्हाला जितक्या तुकड्या वाढवायच्या ना त्या बेलाशेक वाढवा. म्हणजे त्याच्याकडे तुकड्या वाढवायला सुद्धा आपल्याला काही बंधन नाही. पण हेच चालू होऊ द्या. आणि शिक्षक ग्रँटेबलच्या दृष्टीने कसं काय होतं आहे ते बघूया. नाही तर आपल्याकडे मुलं येतात आणि त्या फी चार्ज लावली नॉन ग्रँटेबलची तर ते बरोबर होणार नाही. शाळेतला ते मान्य पण नाही. तर त्या दृष्टीने ते आपल्याला बघावं लागेल. पण सगळ्या लोकांनी चांगलं सहकार्य दिलं. आम्ही इथले उलबाई, कर्ग, कंबळपुजे, गणेशपुरी या सगळ्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं साहेब आपल्याला दुसरी जागा घ्यायला पाहिजे, आम्ही पत्र देतो. त्या गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं मराठीचं आमचं काय करणार. तर म्हटलं दुसरी जागा मिळायला आपण पण प्रयत्न करतो. आणि त्यांनी प्रयत्न
दिल्या की आम्हाला गावकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला दुसरी बिल्डिंग आम्हाला सतत बिल्डिंग असणं आवश्यक आहे. बोर्डानं केलं होतं सेपरेट बोर्डाची पाहिजे CBSEने, पण तसं असल्यानंतर आपणही मागणी केली आणि सर्वांच्या एकत्रितपणानं हे काम झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या निलेश आता इथं पक्षवाईज जायचं नाही, इथं सर्वांना बरोबरून जायचं आहे. जे 2-3 गावचे एक सदस्य निमंत्रितमध्ये त्यांना आपण घ्यायचं आहे. तसे आता संस्थेचा नियम आहे, ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या संस्थेला नेमले व्हाईस चेअरमनच्या आणि इन्स्टिट्यूट यांच्यासमोर सांगतो सगळ्यांच्या, तर त्यांना कमिटीत घ्या. संस्थेचं म्हणणं काय, ज्यांनी आपल्या संस्थेला किंवा शाखेला कमीत कमी 5 वर्ष मदत केलेली आहे त्यातून त्यांना घ्या. प्रशांत ठाकूरने केली, परेश ठाकूरने केली. आता परेश ठाकूरचा 50 लाखाचा चेक तयार आहे आपल्या शाळेकरता. शकुंतला ठाकूरचा 1 कोटीचा चेक तयार आहे. मी आता तुम्ही सुरू झाली आणि माझी TIPLची मशीन मी नाही आता बघत ते, ती येऊन फोन मारते, तुम्हाला फायलिंग करते. आम्ही स्टील TIPL देणार आहे, कॉन्क्रीट TIPL देणार आहे. म्हणजे देणगी करता मला लागणारं मटेरियल जे आहे ते TIPL बसलेली आहे आणि लेबर पेमेंट करता लागणार आहे ते शकुंतला ठाकूर आणि परेश ठाकूर हे दोघेजण बसलेले आहेत. त्यामुळे साहेब कामाची पैशाची चिंता करायचं काही कारण नाही आणि त्या दृष्टीनं फक्त काम इतकं लवकर कसं फास्ट होईल चांगलं करसाल बघायचं आहे. आणि अशा तुम्ही दोघी आलात, आमचे इन्स्पेक्टर आहेतच, पण त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. शकुंतला ठाकूरला मी पण शुभेच्छा देतो, तिचा वाढदिवस आहे तर तिला मी पण शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.